छान खुसखुशीत अशा तिळाच्या करंज्या आपण आज बघूया। तर सर्वप्रथम आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे कमी फ्लेमवर आणि पटकन काढून घ्यायचे आहे, कारण तर मग ती लवकर भाजले जाते तीळ आणि जळण्याची शक्यता असते। त्यामुळे ते चटचट असा आवाज आला की आपल्याला पटकन काढून घेऊ, नंतर बारीक करायचं आहे। तर बघा त्याचबरोबर आपल्याला खोबरं, इलायची आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स यांची पावडर बनवून घ्यायची आहे। तर मी पावडर बनवून घेतली आहे। आता हे गूळ घेतलं, त्यामध्ये ते मिक्स केलेलं आहे, ड्रायफ्रुट्स, इलायची आणि खोबरं। त्याचबरोबर आपल्याला तिळाच्या पावडरमध्ये हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। छान हाताने मिक्स करून घ्या, चमच्याने छान मिक्स होणार नाही। मैदा घेऊन आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे, जसं आपण रव्याच्या करंज्यामध्ये केलं होतं तशाच प्रकारे करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे। त्यानंतर आपल्याला गोळा तयार मळून घ्यायचा आहे आणि करंज्या बनायला घ्यायच्या आहे। तर साच्यामध्ये मी पोळी लाटून घ्यायची आहे आणि आपल्याला साच्यामध्ये सारण भरून करंजी करून घ्यायची आहे। मी पाणी लावलेलं आहे, त्यामुळे करंजीचा आकार छान येईल। तर बघा करंज्या रेडी आहे। आता आपल्याला तळायचं आहे। तर तेलात मी हा करंज्या कमी फ्लेमवर तळलेला आहे। छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे। फुल फ्लेम करायची नाही, स्लो फ्लेमवरच आपल्याला करायचं आहे। तर तयार आहे आपल्या तिळाच्या पण करंज्या। रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।